अहेरी येथे धर्मराव बाबा येथे धर्मराव बाबा दिलों का राजा हा चित्रपटाचा आपण 7 जूनला हकीम लॉन महागाव रोडला आपण करणार आहोत। या चित्रपटामध्ये बाळपणापासूनचा राजपर्यंत जे माझे प्रवास राजकीय सामाजिक आणि सर्व दृष्टिकोनातून विकासात्मक केलेले काम या सर्व पाहून आपला चित्रपट आपण प्रसारण करणार आहोत। आणि ह्याच्यामध्ये माननीय नामदार विजय शहा मध्य प्रदेशचे मंत्री सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि त्यासोबत एक सिने तारिका आपले ईशा कोपेकर हे सुद्धा तिथे येणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून एक चांगला कार्यक्रम सर्व जनतेच्या साखीने आपण त्या प्रसारण आपण करणार आहोत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। जवळजवळ 14व्या वर्षी आपला वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर 14 वर्षाच्या कालावधीमधून आपण सतत हाच ताग आहे 70 वर्ष आपण सर्व जनता साक्ष आहे। आपण विरुद्ध दिशेने आपण लोकांशी सेवा करत आलेलो आहोत आणि फार मोठा तडजोड करून आपण इथपर्यंत आपण पोहोचलेलो। सगळ्या जनतेचा ह्याच्यामध्ये आशीर्वाद आहे, सगळ्यांचं सहकार्य आहे आणि जे काय आपल्याला करता आलं ते आपण लोकांकरता आपण करत आलेलो, पुढे सुद्धा करत राहणार आहे। महत्वाचं म्हणजे आपण वर्षाला तेंदूपत्ताचा जे सीझन येतो त्याच्यामध्ये जवळजवळ 15 ते 20 हजार रुपये कमवत होते लोक। आज आपण पाहतो की त्या माणसाला एका कुटुंबाला एका माणसाला जवळजवळ आपण 1 लाख ते 1.25 लाख रुपया दरवर्षी त्यांना आपण रोजगार मिळवून दिलेला आहे आणि जवळजवळ आज 5,000 रुपये कामावर आज लागलेले आहेत। आणि त्यासोबत आपण पाहतो की ते जे व्यवसाय ट्रकचा व्यवसाय इथे जे दुकानदाराचा व्यवसाय हे सगळं वाढलेलं आहे। फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना रोजगार निर्माण होत आहे आणि जवळजवळ कोनसरीला जे कारखाना सुरू झाला त्याच्यामध्ये सुद्धा 20,000 लोकांना सुद्धा नोकरी देण्याचं काम फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण करत आहोत। आपण सर्व जनतेला आव्हान आहे की आपण सगळ्यांनी तर आपण कोनसरीला जे कारखान्याचं आपण काम सध्या सुरू आहे आणि तिथे जवळजवळ 20,000 लोकांना काम मिळणार आहे आणि रोजगार निर्माण होणार आहे। त्यासोबत एक नवीन कारखाना आपल्या या विधानसभा क्षेत्रामध्ये सुद्धा सुरू होत आहे, ते सुद्धा 20,000 कोटी खर्च करून आपण मोठा कारखाना होणार आहे आणि इथे सुद्धा आपण जवळजवळ 20,000 लोकांना आपण कामावर घेणार आहोत। त्या दृष्टिकोनातून हा एक विकास करण्याचा मानस ठेवून आपण पुढे आलेलो आहोत आणि हा गडचिरोली जिल्हा हा नो इंडस्ट्री डिस्ट्रिक्ट होता। आज आपण पुढच्या कालावधीमध्ये इथे मायनिंग हब तयार होणार आहे। त्याचा सर्व फार मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ आपण या पुढच्या 5 वर्षामध्ये मला वाटते की जवळजवळ 1 लाख लोकांना रोजगार निर्माण होणार आहे आणि त्याच्यामध्ये लोकांना फार मोठा संधी प्राप्त होणार आहे। आपण हा चित्रपट अवश्य पाहावा, आशीर्वाद द्यावा। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।